एक अत्यंत धक्कादायक बातमी। मुंबईत जोगेश्वरीत 12 वर्षीय मुलीवरती सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। 5 नराधमांनी हा अत्याचार केलाय। या प्रकरणी पोलिसांनी 5ही आरोपींना अटक केली असून ते एसी मेकॅनिक असल्याची माहिती समोर आली आहे। अजय माने आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। अजय, पण जर पाहिलं तर अगदी धक्कादायक प्रकरण जे ते समोर आलेलं। खरं तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात महिला आणि मुलींचा प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। खरं तर 12 वर्षीय मुलीवर जे ते या 5 नराधमांनी जो आहे तो लैंगिक अत्याचार केलेला आहे। तिला एकटीला पाहून जे ते तिला घेऊन त्यांच्या घरी गेले होते आणि त्याच्यानंतर तिच्यावर जो तो अत्याचार करण्यात आला होता। आणि त्यानंतर ह्या मुलीला जे ते दादर परिसरात सोडण्यात आलं होतं। दादर परिसरात ही मुलगी ज्यावेळेस फिरत असताना पोलिसांचं तिच्यावर लक्ष गेलं आणि पोलिसांना संशय आला आणि त्यानंतर पोलिसांनी या मुलीला विचारणा केली असता तिने संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आणला आणि त्यानंतर या प्रकरणी ती आरोपींची शोधाशोध सुरू झाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या संपूर्ण प्रकरणात मुलीच्या जबाबानंतर या गुन्ह्यात सामूहिक बलात्कार आणि बालकांच्या लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण म्हणजे पॉक्सो कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात 5 जणांना जे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि या 5कडून आता अधिकची माहिती जी ती किंवा त्यांची विचारपूस जी ती सुरू झालेली आणि हे प्रकरण पुढे प्रयत्न सुरू आहे। अटक आरोपींच्या नावामध्ये जर आपण पाहिलं तर जमाल असेल, आफताब, महफूज, असर आणि जाफर असे हा 5 आरोपींची नाव आहेत आणि त्यांचा पुढे आता चौकशी आणि तपास जो आहे तो सुरू आहे। पण यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न आपण जर पाहिलं तर नुकतीच स्वारगेटची घटना जी आहे ती महाराष्ट्रात तारली असताना आणखी एक घटना मुंबईसारख्या शहरात खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटना पाहिल्या तर राज्यातल्या महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चाललाय। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।